पुढे टिकाव धरू शकत नाही इतका मी मोठा आहे हे सांगून झालं. साम दाम दंड भेद या सगळ्या उपायांची योजना झाली, पण सीतेचं मन काही आपल्याकडे वळत नाही. का वळत नसेल? सामान्य माणसाच्या एखाद्या स्त्रीला ज्या ज्या विषयाचा जो जो मोह असतो त्या त्याबद्दलची अभिलाषा सीतेपुढे निर्माण करून झाली आहे. माणसाचं मन वळायला तसा फार विचार लागत नाही, फार कष्ट करावे लागत नाही. अंतःकरण स्त्री आहे, शेवटी स्वाभाविक आहे. तिच्या अंतःकरणामध्ये ऐश्वर्याची अपेक्षा असणार, तिच्या अंतःकरणामध्ये मान मरातवाची अपेक्षा असणार, आपल्या सौंदर्याचं कौतुक कुणी करावं अशी अपेक्षा स्त्रीला असणार, तिला अलंकाराची आवड असणार. हे सगळं स्वाभाविकरित्या गृहीत धरून रावण सीतेचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय, पण सीता मातोश्रींचं मन काही वळत नाही. आणि मग रावणाच्या असं लक्षात येतं की का असं होत असेल, का माझ्या बोलण्याचा परिणाम सीतेवर का होत नाही, इतक्या दाखवलेल्या प्रलोभनांचा परिणाम सीतेवर का होत नाही. आणि त्याचं चिंतन करताना रावणाच्या असं लक्षात आलं की याला एकच कारण आहे, ते म्हणजे सीतेचं पातिव्रत्य हे कारण आहे. सीतेचं पातिव्रत्य हे कारण आहे. सीता मोठी पतिव्रता आहे आणि सीता पतिव्रता आहे आणि त्या बाबतीत आपण फारच कच्चे आहोत. आपल्याला स्त्रीचा मोह आहे आणि ती पतीशिवाय दुसऱ्याचं चिंतन करत नाही आहे. त्यामुळे माझ्या शब्दाचा परिणाम तिच्यावर होणार नाही. शब्दाचा परिणाम होण्याकरता कुठेतरी समानशीलता लागत असते. माझं तुम्ही ऐकावं, तुमचं मी ऐकावं हे कधी होईल? काहीतरी आपल्यामध्ये समानशीलता असेल तर काहीतरी उपयोग होऊ शकतो. आणि या बाबतीमध्ये सीतेचं माझं शील मुळीच समान नाही. मी अत्यंत कामातुर आहे, मी स्त्रीकडे आसक्त झालेला आहे आणि ती पतिव्रता आहे. कसा माझ्या शब्दाचा परिणाम होणार तिच्यावर? होणार नाही. मग काय केलं पाहिजे? कुठेतरी समानशीलता शोधली पाहिजे. आपण नेहमी मृगामृगाई संगमम अनुव्रजंती गावश्च गोभिस्तुरंगास्तुरंगये मूर्खश्च मूर्खे सुधिया सुधिवी समानशीले व्यसनेषु सख्यम. आहे की नाही? कुठेतरी समानशीलता लागते तर एकमेकांवर शब्दाचा परिणाम होऊ शकतो. समानशीलता नसेल, कुठे समानत्व नसेल तर ह्याचं तो ऐकत नाही, त्याचं हा ऐकत नाही. काहीतरी कुठेतरी समान धागा दोघांमध्ये असला पाहिजे. कमीत कमी हा तंबाखू खाणारा आणि त्याच्याजवळ चुन्याची डबी एवढी तरी समानता असावी तर एकमेकांवर वजन पडतं. काही समान असलं पाहिजे की नाही, मग वजन पडतं. रावण विचार करतो या बाबतीत आपण दोघेही दोन ध्रुवावर आहोत. ती पतिव्रताच आहे आणि आपण विषय लोभीच आहोत. कसा परिणाम होणार आपल्या शब्दाचा? होणार नाही. मग काय करावं? तिचं मन वळवायचं असेल आणि जर ती पतिव्रता असेल तर एखाद्या पतिव्रतेलाच तिच्याकडे पाठवून तिचं मन वळवलं पाहिजे. मग अशी कोण पतिव्रता आहे? मंदोदरी हीच आपलीच बायको पतिव्रता आहे. तिच्या पातिव्रत्याचा आपल्याला आतापर्यंत बऱ्याच वेळेला अनुभव आलेला आहे. मग सीतेला वश करण्याकरता, तिचं मन वळवण्याकरता मंदोदरीला पाठवावं असा विचार रावणाच्या मनात आला. पण आता असा विचार येऊन भागत नाही. नाथ महाराजांच्या रचनेचं वैशिष्ट्य आपल्याला इथे जाता जाता सांगतो. ही जी समानशीलता असते, ही समानशीलता नेमकी कोणत्या पद्धतीची? कारण समानशीलता एखादी व्यक्ती अशी असते की तिच्या ठिकाणी असणाऱ्या गुणदोषाच्या वैविध्यामुळे गुणदोषयुक्त असणाऱ्या कोणत्याही माणसाला ती व्यक्ती आपल्या समानशीलतेमध्ये जाणवू शकते. परंतु तिची समानशीलता नेमकी कोणत्या रूपात मानायची याच्याकरता नाथ महाराजांनी समानशीलता दोन प्रकारानं आपल्या समोर तिथं उपस्थित केली आहे. ऐका, समानशीलता दोन प्रकारची मानली पाहिजे. कोणत्या दोन प्रकारची मानावी? नाथ महाराजांनी फार सुंदर चिंतन म्हणून मी जे म्हणतो की नुसत्या शब्दाच्या अर्थाकडे जाऊ नका, जो ध्वन्यर्थ त्याच्यातून व्यक्त करायचा आहे. कारण स्वतः नाथ महाराजांनीच या सगळ्या कथेच्या संदर्भामध्ये तशा अर्थाचे आशयाचे शब्द वापरले. दोन प्रकारची समानशीलता नाथ महाराजांनी आपल्याला सांगितली. एक स्वभावाची समानशीलता असते आणि दुसरी दोघांच्याही अंतःकरणात अपेक्षित असणाऱ्या साध्याची समानशीलता असते.
दोन प्रकारच्या समानशीलतेचा विचार करा. मी या दोन्हीचाही विचार सांगतो. रावण जेव्हा मंदोदरीला म्हणतो की तू तिच्याकडे जा आणि तिचं मन वळव आणि माझ्याशी तिने लग्न करावं याच्याकरता तिला वश करण्याचा प्रयत्न कर, तिचं मन वळवलं पाहिजे. मंदोदरी म्हणते ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही, पण ही समानशीलता नेमकी कोणती हे सांगताना नाथ महाराजांनी आपल्याला चार उदाहरणं दिली आहेत, पण ती चारही उदाहरणं प्रत्येकी 2-2 उदाहरणं आली आहेत म्हणून त्याचा विस्तार करत नाही. उदाहरणात शेवटी दृष्टांतच आहे. एक उदाहरण सांगत असताना नाथ महाराज असं सांगतात, धरावया मृगगण घरी पाळती भांडते हरिण स्वयातीसी विश्वासोन निजबंधन पावती. एक उदाहरण नाथ महाराजांनी दिलं. हरिण पकडणारे जे लोक असतात ते लोक काय करतात, हरिण पकडण्याकरता त्यांना अनेक हरिण पाहिजे असतात, मारायचे असतात, विकायचे असतात, म्हणून धरावया मृगगण, एक मृग नाही मृगगण धरावया. हे काय करतात, आपल्या घरामध्ये 1-2-3 हरण पाळतात. घरी पाळती भांडते हरिण, घरामध्ये हरिण पाळतात. त्या 2-3 हरणांकडे बघून बाकीची त्या 2-3 हरणांमध्ये घरातल्या भांडण लागलं की त्यांचा आवाज जातो. मग परिसरात असणारे जे हरिण आहेत त्यांना असं वाटतं की अरे आपल्याच जातीतलं इथं कोणीतरी आहे, त्यांच्यामध्ये भांडण लागलेलं आहे, आपण तिथं जाऊन ते सोडवलं पाहिजे. म्हणून ते सगळे हरिण ते भांडण सोडवण्याकरता त्या हरिणांचा आवाज ऐकून याच्याकडे येतात आणि याच्याकडे आला की तो पकडतो. आता नाथ महाराज म्हणतात स्वयातीसी विश्वासोनी, मग ते निजबंधन पावती. स्वजातीवर विश्वास ठेवून ते तिथे येतात. कबुतराचंही असंच असतं. कबूतर काय होतं, एक कबूतर पाळणाऱ्या माणसाला मी पाहिलंय, त्याच्याकडे 5-6 कबूतर होते. पहिल्यांदा त्यांनी 5-6 कबूतर पकडले, त्यांना इतकं चांगलं जोपासलं, इतके दाणा पाणी त्यांचं इतकं व्यवस्थित केलं की त्या कबुतरांना असं वाटायला लागलं की बस आता ह्याच्या पलीकडे आपल्याला बाहेर सुख मिळणं शक्य नाही. इतकं व्यवस्थित त्यांची निगा ठेवली. आणि जेव्हा मी त्यांना म्हटलं की अहो 6 कबूतर आहेत तुमच्याकडे, ते म्हणाले 6 नाहीत महाराज, तुम्ही 6 महिन्यांनी येऊन बघा, मग तुम्हाला दाखवतो. जाण्याचा पुढच्या वेळेला प्रसंग आला तेव्हा मी बघितलं तर त्याच्याकडे जवळजवळ 150-200 कबूतर. मी म्हटलं एवढ्या कमी दिवसामध्ये इतके कबूतर तुम्ही पकडले कसे? तो म्हणाला मी पकडले नाहीत, माझे म्हणाल तर 6च कबूतर आहेत, पण त्या कबुतरांना मी असं पाळलंय आणि असं शिकवलंय की ते रोज बाहेर जातात आणि रोज 5-6 घेऊन येतात, रोज 5-6 घेऊन येतात. हे कबुतराचंही असंच असतं. कारण का, स्वयातीसी विश्वासोन निजबंधन पावती. स्वजातीवर, कारण एकाच स्वभावाचे, तेही कबूतर हेही कबूतर, कबुतराचा कबुतरावर विश्वास बसणं स्वाभाविक आहे. ते घेऊन येतात, यांना हे घेऊन येतात, तिकडे जातात, तिकडचे 5-6 रोज घेऊन येतात. असे 125 व्हायला फार दिवस लागत नाही. हरिणाचं उदाहरण देऊन, हरिणाचं नाही, या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांचं हेच उदाहरण आहे का काय असं वाटलं मला, जाऊ द्या. पण हरिणांचं हे उदाहरण देऊन समानशीलता ही स्वभावगत असते असा एक विचार नाथ महाराजांनी बोलून दाखवला. आणि दुसरी समानशीलता सांगत असताना नाथ महाराजांनी उदाहरण फार बहारीचं उदाहरण दिलं. नाथ महाराज म्हणतात दुसरी जी समानशीलता असते ना ती नुसती स्वभावगत नसते, ती स्वभावगत नसते. मग दोघांच्याही अंतःकरणातला साध्य विचार जेव्हा एक होतो तेव्हा ते दोन समानशीलतेचे होतात. याच्याकरता नाथ महाराज उदाहरण असं देतात, हरिभक्त हरिभक्तासी दृष्टी पडता येर येरासी मिठी पडे अतिप्रीतीसी का सेव्य दोघांशी एक परमात्मा. कारण त्या दोघांचाही परमात्मा, हाही हरिभक्त आहे तोही हरिभक्त आहे. एकमेकांना बघितल्यानंतर दोघेही एकमेकांना आलिंगन देतात, पाया पडतात एकमेकांच्या, एका लागतीला पायी रे असं होतं. वाळवंटात भेटतात, एकमेकांच्या पायाला लागतात, एकमेकांना आलिंगन देतात. ओळख नसते, पाळख नसते, काही संबंध नसतो, नातं गोतं नसतं. पण एक हरिभक्त दुसऱ्या हरिभक्ताला भेटल्यानंतर त्याचा आनंद उचंबळून येतो. काय कारण आहे? काही जाती एक आहे दोघांची? नाही. स्वभाव एक आहे दोघांचा? नाही. पण दोघेही भगवान पंढरीनाथाचे उपासक आहेत. ही त्यांच्या स्वभावात, त्यांच्या जीवनातली असलेली साध्याची एकरूपता त्यांना समानशीलतेमध्ये आणून बांधते.
हे दोन्ही प्रकार लक्षात ठेवा. मला पुढे या संबंधामध्ये बोलायचंय, आता मी त्याचा खुलासा करत नाही, कथेच्या अनुषंगानं त्याचा खुलासा करतो. एक स्वभावगत अशी समानशीलता असते आणि सेव्याची एकरूपता अशी एक समानशीलता, एक सेव्यता या रूपामध्ये आपल्याला समानशीलता दिसून येते. दोन पद्धतीची समानशीलता. मग मंदोदरीला जेव्हा रावणाने असं सांगितलं तेव्हा मंदोदरीच्या मनामध्ये पहिल्यांदा विकल्प आला. मंदोदरी बोलली काहीच नाही, पण रावणाला तो विकल्प कळाला की हिच्या मनात जाऊन आता कुठल्या स्त्रीला असं वाटतं की आपल्या नवऱ्याने अजून एक बायको आणावी म्हणून. कुठल्या पत्नीला असं वाटतं, कुठल्या बायकोला असं वाटतं. फार मोठी गंमत आहे ही, लक्षात घ्या, मोठी विचित्र गोष्ट आहे. विशेषतः परमार्थामध्ये एखाद्या विवक्षित साधनेकडे प्रवृत्त झालेल्या कोणत्याही साधकाची भूमिका ही अशा स्वरूपाची असते. पण गंमत आहे याची, मी भक्ती करतो तर मला असं वाटतं की नाही सगळ्यांनी भक्ती करावी म्हणून. मी जर ज्ञानाच्या मागे लागलो असेल तर मला वाटतं की नाही सगळ्यांनी ज्ञान संपादन करावं म्हणून. मी जर योगाच्या मागे लागलो असेल तर मला वाटतं की नाही सगळ्यांनी योग करावा म्हणून. पण असं जरी असलं, स्वामी वरदानंद भारती असं सांगत असत, त्यांचं वाक्य सांगतो, ते असं म्हणत असत की हे जरी खरं असलं तरी कोणत्याही पत्नीला आपला पती सर्वश्रेष्ठ आहे हे कळतच असतं, ते तिला जाणवतच असतं. माझ्या पतीसारखा मनुष्य जगामध्ये दुसरा नाही असं पतिव्रतेला नेहमीच वाटतं. आपला पती सर्वगुण संपन्न आहे हे जरी तिला वाटत असलं तरी आपला पती सर्वगुण संपन्न आहे म्हणून जगातल्या सगळ्या स्त्रियांनी याच्या बरोबरच लग्न केलं पाहिजे असं तिला कधीच वाटत नसतं. असं आहे की नाही? असं तिला कधीच वाटत नाही. तिला फक्त एवढंच वाटतं आपला पती सर्व गुण संपन्न असावा आहे, माझा विश्वास आहे, पण म्हणून दुसऱ्या बायकांनी सुद्धा याचीच उपासना करावी असं कुणाला वाटेल? बरं, मंदोदरीच्या बाबतीत विचार केला तर आधीच्या 80,000 राणे आहेच आहेत रावणाला, तरी अजून एक कमी पडावी काय असा विकल्प कदाचित तिच्या मनात आला असेल असं रावणाला वाटलं. आणि मग रावण थोडासा नम्र होऊन नम्रपणानं, अगदी नम्रपणानं सीतेसमोर तो वाकला. सीतेला त्याने विनंती केली. इतकंच नाही, सीतेच्या पाया पडून त्याने विनंती केली असं नाथ महाराजांनी सांगितलंय. नाथ महाराज म्हणतात, कामासी आतुडला पूर्ण तो न पाहे मानापमान, स्त्रियेचे धरिता चरण लज्जा रावण मानेना. स्त्रियेचे धरिता चरण कशामुळे? कामासी अतुडला पूर्ण म्हणून लज्जा मानेना. आता हे नाथ महाराजांचं हे जे बोलणं आहे ना, हे एका अर्थानं हे रत्नच आहे हे बोलणं. कारण काम अंतःकरणामध्ये परिपूर्ण रूपानं वाढलेला आहे. तो मानापमान पाहत नाही. जिथं काम आहे तिथं मानाची अपेक्षा नाही. सुभाषितकारांनी चिंतन करताना आपल्याला हे सांगितलं की नाही, अर्थातुराणाम गुरुर्न बंधू कामातुराणाम भयम न लज्जा विद्यातुराणाम सुखम न निद्रा क्षुधातुराणाम रुचिर न वेळा. कोण कसं असतं याचा विचार करा ना. ज्या माणसाला अर्थाची अपेक्षा आहे, अर्थातुराणाम गुरुर्न बंधू, ज्याला अर्थाचीच अपेक्षा आहे, तो गुरुही बघत नाही, भावंड आपले नातेवाईक कोण आहेत हेही बघत नाही. तो फक्त पैसा 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 एवढंच करत राहतो. भाऊ जरी असला, नातेवाईक जरी असले, तो म्हणतं ते नंतर नातं, आधी व्यवहार पाळला पाहिजे. त्यावेळेला असले विचार फार सुचतात. व्यवहार व्यवहाराच्या जागी असावा, परमार्थ परमार्थाच्या जागी असावा, नातं नात्याच्या जागी असावं. पैसे दिलेत ना, मग त्या तारखेला देतो म्हणतोस तर दिले पाहिजे. अरे अजून दोन दिवस वगैरे काही नाही, तुझं तू बघ, माझं मी, तू भाऊ आहेस पण ते सगळं घरी. अरे कशा करता? अर्थातुराणाम गुरुर्न बंधू, तो गुरु बघत नाही, भाऊ बघत नाही. कामातुराणाम भयम न लज्जा, कामातुर झालेल्या माणसाला कशाचं भयही नसतं आणि त्याला लाजही राहत नाही. जे नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, तो लाजेना, लाज लज्जा न मानिती. रावण लज्जा मानतच नाही, मानेना. कारण का? कामातुर झाला, काम वाढला पूर्ण. कामातुराणाम भयम न लज्जा विद्यातुराणाम सुखम न निद्रा. ज्याला विद्येची अपेक्षा आहे त्यांनी सुखाची अपेक्षा करू नये, त्यांनी निद्रेची अपेक्षा करू नये. त्यांनी निद्रेवर पाणी सोडलं पाहिजे तर विद्या मिळते, त्यांनी सुखावर पाणी सोडलं पाहिजे तर विद्या मिळते.
तो जर मला गादी असल्याशिवाय झोप लागत नाही म्हटलं तर विद्या सुद्धा त्याच्याजवळ येत नाही. विद्या, कारण जसं असेल तसं झोपे करता मला इथं राहायचं नाही, मला विद्येकरता गुरुकडे राहायचंय. त्यामुळे गादीची अपेक्षा नाही, कुठला वेळ काही विचार करायचा नाही, काही नाही. त्याला न सुखम न निद्रा. कुठल्या सुखाची? मला पक्वान्नाचं जेवण मिळालं तरच गुरुच्या घरी राहील, राहू नको, तुला काही विद्या मिळणार नाही असं करून. असं चालत नाही बाबा, असं चालत नाही. जे मिळेल, कारण शेवटी देह टिकावा एवढंच अन्न विद्यातुरांना करा, एवढाच विचार विद्यातुरांना करावा लागतो. पोट भूक भागली ना, बाकीचा विचार आता करू नका, त्याच्याकरता आयुष्य पडलंय. पंचपक्वान्नाचं चांगली विद्या मिळाली तर रोज पक्वान्नाचं जेवण मिळेल. नवल काय, विद्वानाला कोण उपाशी ठेवतो? शहाण्याला कोण उपाशी ठेवतं? पण आत्ता ती वेळ नाही ना, आत्ता ती वेळ नाही. अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्याया शत्रवस्त्रया. महाभारताने चिंतन करताना म्हटलंय अशुश्रूषा त्वरा आणि श्लाघा हे विद्येचे 3 शत्रू आहेत. त्याच्यामुळे यांच्याजवळ विद्या येत नाही. अशुश्रूषा, गुरुची सेवा न करता विद्या मिळवण्याचा प्रयत्न करणं अशुश्रूषा विद्येचा शत्रू आहे. त्वरा, गडबडीनं विद्या मिळवण्याचा प्रयत्न करणं विद्येचा शत्रू आहे. आणि श्लाघा, आत्मस्तुती करून विद्या मिळवण्याचा प्रयत्न करणं विद्येचा शत्रू आहे. याच्याने विद्या मिळत नाही. विद्यातुराणाम न सुखम न निद्रा. त्याने सुखाचाही विचार करायचा नाही, निद्रेचाही विचार करायचा नाही. आणि क्षुधातुराणाम रुचिर न वेला. ज्याला फार भूक लागलेली असते तो कशाचाच विचार करत नाही ना, तो कसं झालंय याचाही विचार करत नाही, आणि कोणती वेळ आहे याचाही विचार करत नाही. भूक लागली ना, मग तो वेळ बघत नाही. रात्री कधीतरी आपलं कीर्तन संपतं, त्याच्या पुढे आपण प्रवास करून घरी जाणार. घरी पोचायला रात्रीचे 2-2:30 वाजणार. भूक पोटामध्ये, उंदीर धावत असतात, कावळे ओरडत असतात. त्यावेळेला बायको म्हणते, अहो आता रात्रीचे 2:30 वाजले, आता सकाळी जेव. तो तू जेव सकाळी, मी इथं एवढा खपलोय दिवसभर, आत्ता वाढ. तो वेळ बघत नाही, कसं झालंय बघत नाही. तो म्हणतो जे झालंय, कारण भूकेला सगळंच चांगलं लागतं. भूक पोटामध्ये असली की सगळंच चांगलं लागतं. रुचिर नवेला, क्षुधातुराणाम न रुचिर नवेला, काही बघत नाही. तसं कामातुर झालेला जो रावण आहे, त्या रावणाला काही लज्जा नव्हती. कामासी अतुडला पूर्ण, तो न पाहे मानापमान. बायकोच्या पाया पडणं म्हणजे काय मान आहे काय? अपमानच आहे. लहानाच्या पाया मोठ्याने पडू नये, लहान व्यक्तीच्या पाया पडू नये. एक वारकऱ्यांनी वारकऱ्याच्या पाया पडण्यात भाव वेगळा आहे, पण लहानाच्या पाया मोठ्याने पडू नये, त्याच्याने लहानाचं आयुष्य कमी होतं. असा परिणाम धर्मशास्त्राने सांगितला. बापाने मुलाच्या पाया पडू नये. का पडू नये? त्याचं आयुष्य कमी होतं, त्याला आशीर्वाद द्यावा. भले तो मोठा आधी, फक्त जर संन्यास घेतला असेल तर गोष्ट वेगळी. पण एरवी तो किती मोठा असू द्या, किती विद्वान असू द्या, बाप कितीही अज्ञानी असू द्या, बापाने पोराच्या पाया पडायचं नाही. पोराचं आयुष्य कमी होतं, लहानाचं आयुष्य कमी होतं, असा परिणाम होतो त्याचा. नको कशा करता, पण तरी तो बायकोच्या पाया पडतोय. परंपरा सुरू करूनच दिली त्याने. स्त्री आता तो न मानिती मानापमान, तो मानापमान मानतच नाहीये. स्त्रियेचे धरिता चरण लज्जा रावण मानेना. कामातुराणाम भयम न लज्जा. ते लज्जा मानत नाही, त्याला तर लज्जेला मानत नाही. काय माझा अपमान होईल ना का? लाज वाटली पाहिजे, असू दे, पण आत्ता सीता मिळाली पाहिजे, एवढंच आहे. आणि तो तिला सांगतो, माझं सगळं गेलं, सैन्य सगळं संपलं, मुलं मेली, भाऊ मेला, पण मला तिळमात्र त्याचं दुःख नाही. रावण बोलतो बरं मंदोदरीला, मला तिळमात्र, माझा सगळा प्रपंच या युद्धामध्ये खपला, सगळे नातेवाईक संपले, मुलं संपली, भाऊ गेला, एक भाऊ सोडून गेला, त्याचं तिळमात्र मला दुःख नाही. फक्त एवढंही द्यायला मी तयार आहे, मला सीता मिळाली पाहिजे. एवढ्याचंही सगळं त्याग करायला मी तयार आहे. मरू दे, मला दुःख नाही, तिळमात्र दुःख नाही, पण सीता मिळाली पाहिजे. काहीतरी तू कर. तू तिला जाऊन तिची मनधरणी कर. तुझ्या शब्दाचा तिच्यावर परिणाम होईल, कारण ती जर पतिव्रता आहे तर तूही पतिव्रता आहेस. पतिव्रतेचा पतिव्रतेवर परिणाम होईल. आता ही पतिव्रता आणि ती पतिव्रता असं रावणाने पाहिलं. समानशीलता रावणाला दिसली. मंदोदरीने ते ऐकलं. मंदोदरीने सांगितलं, मी माझ्या परीनं जेवढा प्रयत्न करायचा आहे तेवढा करेन,
मंदोदरीने शब्द दिला नाही, कारण ती पतिव्रता आहे. त्यामुळे तिने शब्द दिला नाही. ती एवढंच म्हणाली, माझ्या परीनं जेवढा प्रयत्न मला तिचं मन वळवण्याकरता करता येईल तेवढा प्रयत्न मी करते, पुढचं मला माहिती नाही, माझ्या परीनं मी प्रयत्न करते. हे ऐकल्यानंतर रावणाला वाटलं ठीक आहे. सीता तिथून ते मंदोदरी तिथून निघाली, आपल्या महालामध्ये आली. महालामध्ये आल्यानंतर तिला इतका आनंद वाटला. मंदोदरीला महालात आल्याबरोबर तिने भगवंताचे आभार मानले. काय भगवान कृपाळू आहे, काय त्यांचा स्वभाव आहे, काय अंतरंग ते जाणतात. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. हे खोटं नाही बाबा, हे सगळं खरं आहे. न सांगता अंतर कळतं परमात्म्याला. पांडुरंगाला सगळं कळतं, काही कळत नाही असं नाही. पांडुरंगाला सगळं कळतं, देवाला सगळं कळतं. केवढी कृपा, भक्ताचे सगळे मनोरथ हा परमात्मा पूर्ण करतो. मंदोदरीला फार आनंद वाटला की रावणाने हे काम आपल्याला सांगितलं. रावणाने हे आपल्या नवऱ्याने हे काम सांगावं, याचा पतिव्रतेला आनंद होणार नाही, पण मंदोदरीला पतिव्रता असून त्याचा आनंद वाटला. ती विचार करते, खरोखर माझ्यावर भगवंताची कृपा आहे का, हे परमात्मा पाहत नाही. ती पतिव्रता आहे का, हे मात्र परमात्मा पाहत असतो. तिचा नवरा आपला शत्रू आहे का मित्र आहे याच्यावर भगवत कृपा ठरत नाही. ती पतिव्रता धर्म पाळते की नाही याच्यावर भगवत कृपा जर ठरत असेल तर परमात्मा कृपावंत आहे. माझ्या मनातलं सगळं त्यांनी जाणलंय आणि त्यांच्या कृपेनेच माझ्या नवऱ्याने मला सीतेकडे पाठवायचं ठरवलंय. फार मोठी भगवंताची कृपा आहे. का कृपा? मंदोदरी विचार करते, मलाही हेच पाहिजे होतं, मलाही हेच पाहिजे होतं. सीता मातोश्री इथं येऊन अशोकवनामध्ये बसलेल्या आहेत, 6 महिने होत आलेत. एकदा तरी तिची भेट घ्यावी अशी माझी इच्छा होतीच, पण आपल्या नवऱ्याला काय वाटेल या विकल्पानं मी तिला भेटायला गेले नाही. तिचं दर्शन घ्यावं असं मला वाटत होतंच. मलाही हेच हवं होतं, कारण मला या निमित्तानं हे मला विचारता येईल, त्यांचं स्वरूप काय आहे याची जाणीव मला करून घेता येईल. आणि ज्या सीतेने रामचंद्र प्रभूंना इतक्या जवळून बघितलंय, रामचंद्र प्रभू जिचे पती आहेत, अशा सीतेने जर मला रामचंद्र प्रभूंचा बोध करून दिला तर मला युद्धही न करता इथल्या इथे मोक्ष प्राप्त होईल की नाही. मला सीतेच्या मुखातून रामचंद्र प्रभूंच्या बद्दल ऐकता येईल, कारण मलाही रामस्वरूप व्हायचं आहे. रामचंद्र प्रभू हे परमात्मा आहेत हे मंदोदरीनं अनेक वेळेला रावणाला सांगितलंय. तिचा विश्वास होता, नवऱ्याचा विश्वास नव्हता. बहुतेकांचा परमार्थ स्वयंपाकघरातूनच सुरू होतो आणि मग ही नंतर परमार्थाकडे वळतात. आधी घरातली पतिव्रता स्त्रीच परमार्थाकडे वळलेली असते आणि तिच्या आग्रहाने मग हे महाशय नंतर ज्ञानेश्वरी हातात घेतात. तोपर्यंत तिची 50-100 पारायण झालेली असतात. यांना नंतर उजाडतं. मंदोदरी विचार करते, आता इथं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. रावण मंदोदरीला सीतेकडे पाठवतो कारण ती पतिव्रता ही पतिव्रता आहे. रावणाच्या दृष्टीने असणारी समानशीलता ही फक्त पातिव्रत्य धर्माच्या संबंधाने स्वभावगत समानशीलता रावण पाहतो. पण मंदोदरी म्हणते, माझी सीतेशी असणारी समानशीलता ही स्वभावगत नाही, एक सेव्यगत समानशीलता आहे. त्यामुळे मलाही रामाचंच स्वरूप समजून घ्यायचंय आणि सीता ही रामाच्याच स्वरूपाला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तिच्याकडे जाऊन जर मला रामचंद्र प्रभूंच्या बद्दल काही विचारता येईल तर आनंदाची गोष्ट आहे. खूप दिवसांची माझी इच्छा या निमित्तानं माझ्या नवऱ्यानं पूर्ण केलेली आहे. मला तिकडे जायला सांगितलं, आनंदाची गोष्ट आहे. या निमित्तानं सीतेकडे जाऊन मला असं विचारावं, माझ्या मनात होतच, पण तिला जाऊन असं विचारावं वाटतं की राम कसा आहे मला सांग. रावणाचं सुख कसं उपभोगायचं असतं, त्याची उपासना कशी करायची असते तू मला सांग, कारण तू ते केलेलं आहेस. रामचंद्र प्रभूंचं स्वरूप हे सविकल्प आहे का निर्विकल्प आहे मला एकदा समजावून सांग. रामचंद्र प्रभूंची रूपरेखा कशी आहे मला सांग. रामचंद्र प्रभू सर्वगत आहेत का परिच्छिन्न स्वरूपात आहेत मला सांग एकदा. राम केवढा आहे, कसा आहे, कुठं राहतो, कसा राहतो,
हे मला एकदा तू सांग. सगळं त्यांचं वर्णन मला तू सांग. त्या निमित्तानं माझ्या अंतःकरणामध्ये रामचंद्र प्रभूंची धारणा होईल आणि त्या धारणेमुळे मला रामचंद्र प्रभूंचं स्वरूप प्राप्त होऊन मी सुद्धा मुक्त होईल. याकरता मला सीतेकडे जाण्याची इच्छा होती. माझ्या नवऱ्याने ती इच्छा पूर्ण केली. मंदोदरीला असं वाटलं आणि मंदोदरी विचार करते की आता हे आत्ताचीच हीच वेळ आहे. परमार्थाच्या संधी पुन्हा पुन्हा येत नसतात. एवढीच वेळ आहे. काय केलं पाहिजे? काही नाही. एकदा रामचंद्र प्रभू लंकेत आलेलेच आहे. युद्ध चालूच आहे. या युद्धामध्ये माझा नवरा मरणार आहे हे मला तरी 100% माहिती आहे. आणि मग ते नंतर सीतेला इथून घेऊन जातील अयोध्येमध्ये पुन्हा. ते काही इथं कायमस्वरूपी थोडंच ठेवणार आहेत. इथून घेऊन जातील. मग एकदा सीता लंका सोडून गेली की मग हे विचारू कोणाला? मग पुन्हा मला रामचंद्र प्रभूंचा बोध कोण करून देईल? जिने रामचंद्र प्रभूंशी एकरूपता प्राप्त करून घेतलेली आहे, मला इतरांना विचारणं हे शक्य होत नाही, कारण मी पतिव्रता आहे. परपुरुषाला तिसऱ्या पुरुषाबद्दल विचारणं हे पतिव्रतेला शोभा देत नाही. पण एका पतिव्रतेला दुसऱ्या पतिव्रतेला तुझा नवरा कसा आहे हे विचारणं मात्र धर्मशास्त्रात बसतं. एक पतिव्रता एका पुरुषाला, भले तो ऋषी असेल, भले तो कोणी मुनी असेल, भले तो कोणी असेल, भले तो धीर असेल विभीषणासारखा, त्याला असं विचारता येत नाही त्या पुरुषाला की राम कसे दिसतात, रामाची रूपरेखा काय, ते परिच्छिन्न आहेत का व्यापक आहेत. असं एकदा एखाद्या त्रयस्थ पुरुषाबद्दल विचारणं पातिव्रत्य धर्माला प्रतिबंधित ठरणार आहे. पण पतिव्रतेला दुसऱ्या पतिव्रतेला तुझा नवरा कसा आहे हे विचारणं मात्र पातिव्रत्यात बाध येत नाही. उलट याला धर्मशास्त्र परवानगी देतं. मग एकदा सीता इथून निघून गेली, दुसरी पतिव्रता मला कुठे भेटेल? आणि दुसरी पतिव्रता जरी भेटली तरी ती रामचंद्र प्रभूंची बायको कशी असेल? ते एकपत्नी व्रत धारण करतात. त्यामुळे हीच वेळ आहे. ही संधी एकदा चुकली, आयुष्यात पुन्हा रामचंद्र प्रभूंचं ज्ञान होणं शक्य नाही. याच्या करता आपण तिथं गेलं पाहिजे असं तिला वाटलं. गंमत कशी आहे बघा, दोघेही पतिव्रता आहेत. पण मंदोदरीच्या पातिव्रत्याचा विचार रामचंद्र प्रभूंच्या प्राप्तीसाठी आहे आणि सीतेच्या पातिव्रत्याचा विचार रामचंद्र प्रभूंची प्राप्ती झाल्यामुळे आहे. हे लक्षात घ्या. एक प्राप्तीसाठी पातिव्रत्य पाळलंय आणि एक प्राप्तीमुळे पातिव्रत्य धर्माचं पालन केलं गेलंय. मंदोदरीचं पातिव्रत्य रामचंद्र प्रभूंचं स्वरूप प्राप्त व्हावं याच्याकरता पाळलं गेलेला तो धर्म आहे. आणि सीतेचं पातिव्रत्य रामचंद्र प्रभूंची प्राप्ती झालेली आहे, आता तद्भिन्न दुसरं काही नाही म्हणून पातिव्रत्य आहे. दोघींचंही पातिव्रत्यच आहे. पण मंदोदरीच्या पातिव्रत्याला मर्यादा जास्त आहे. सीता मातोश्रींच्या पातिव्रत्याला मर्यादा नाही. काय मर्यादा आहे मंदोदरीच्या पातिव्रत्याला? आता जे बोललो तेच बोलतोय. मंदोदरीच्या पातिव्रत्याला ही मर्यादा आहे की मंदोदरी पतिव्रता असल्यामुळे रामचंद्र प्रभूंबद्दल तिसऱ्या कुणाला विचारू शकत नाही. पण सीता मातोश्री रामचंद्र प्रभूंबद्दल कुणालाही सांगू शकते. पातिव्रत्याला मर्यादा आहे, सीता मातोश्रीला मर्यादा नाही. मंदोदरी कुणालाही विचारू शकत नाही. पण मंदोदरी एका पतिव्रतेला तुझा नवरा कसा आहे हे विचारू शकते, कारण ज्याच्याबद्दल ज्ञान करून घ्यायचंय त्याचीच पतिव्रता स्त्री आपल्या नगरामध्ये आणून बसवलेली आहे. याच्याकरता मंदोदरीला अतिशय आनंद झाला. मंदोदरी विचार करते, बघा नाथ महाराजांनी आता जे प्रमेय आत्ता मांडलंय त्याच्यात नाथ महाराज असा विचार करतात. मंदोदरीच्या मनातला भाव व्यक्त करताना नाथ महाराजांनी परमार्थातला एक अबाधित सिद्धांत आपल्या समोर असा मांडला. नाथ महाराज म्हणतात, भाग्ये भेटल्या साधूसी अवश्य पुसावे निजगुह्यासी, जाणोनी होय उदासी पाप त्यापासी खतेले. नाथ महाराज बोलतात की जर आपल्याला एखादा साधू पुरुष भेटला तर त्या साधू पुरुषाला आपल्या अंतःकरणातलं निजगुह्य म्हणजे परमात्म स्वरूपतेबद्दलची विचारणा अवश्य करावी. जाणोनी हा साधू पुरुष आहे हे कळूनही होय उदासी, जर तो उदासीन राहिला तर जगातलं सगळं पाप त्याच्याजवळ येऊन कायमस्वरूपी वसतं. हे नाथ महाराज खतेले खतेलं पाप ते खतेलं पाप त्याच्याजवळ येऊन बसतं. आता हे जे चिंतन नाथ महाराजांनी केलंय हा सिद्धांत आहे की नाही?
हा सिद्धांत काय नाथ महाराजांना मांडता अन्यत्र मांडता आला असता, पण या कथेच्या अनुषंगानं अशा पद्धतीनं काव्य ज्या प्रमेयांची पेरणी करतं, अशा संवादाच्या अंतरंगातून असं नाटक जे प्रमेयाची पेरणी करतं, त्याला ज्ञानोबरायांना अधोरेखित करायचं. हे प्रमेय झालं. कोणतं प्रमेय? नाथ महाराज म्हणतात भाग्ये भेटल्या साधूसी. पहिला विचार, साधूची भेट भाग्यानच होते, हे पहिलं प्रमेय याच्यातून कळतं. साधू उगाच भेट देत नाही. साधू भेट देती अवचितारे, क्वचित कधीतरी आपलं पुण्य उदयाला आलं वगैरे वगैरे आपण नेहमीप्रमाणे देतो. हे सगळं पुण्य उदयाला आल्यानंतर आपल्याला साधू महात्म्यांची भेट होत असेल तर भाग्ये, काय माझं गत जन्मातलं पुण्य आहे, पण माझ्या नगरीला 6 महिने सीता मातोश्रींचा संग घडला आहे, मला आनंद वाटतो. मग 6 महिने झाले तू भेटली नाहीस, 6 महिने झाले, हे नगरीचं पुण्य झालं. माझं भाग्य आत्ता उदयाला आलंय नवऱ्याने सांगितल्यावर. माझा नवरा जेव्हा म्हणतो तू जाऊन तिचं मन वळव, तेव्हा माझं भाग्य उदयाला आलंय. आता जर असं भाग्य प्राप्त झालंय तर भाग्य भेटल्या साधूसी, अवश्य पुसावे निजगुह्यासी. त्यांना अवश्य करून आपलं निजगुह्य विचारलं पाहिजे. साधू भेटल्यानंतर वरवरचं तिसरंच काहीतरी विचारत राहणं, माझा प्रपंचाचं कसं होईल, कशाला विचारायचंय. आता विचार करून पहा. आपण उगी एक कल्पना मनात आणा गंमत म्हणून. प्रवचन झाल्यावर इथून जाताना मंदिराच्या जवळ समजा ज्ञानोबराय भेटले, भेटत नाही, उगी एक गंमत म्हणून तुकोबाराय समजा भेटलेच आपल्याला आणि त्यांनी आपल्याला सांगितलं बोल काय पाहिजे. प्रवचन ऐकून आलास ना, चातुर्मास करतोय ना, प्रदक्षिणा चंद्रभागेचं स्नान रोज होतंय ना, चिंतन ऐकतोस ना, ग्रंथ सोडवतोस ना, मी संतुष्ट आहे, बोल काय पाहिजे. असं जर तुकोबारायांनी विचारलं तर आपण काय मागू. एकदा आपल्या जवळ तयार असावं. भेटो न भेटो आपला आपल्या जवळ तयार असावं. काय विचारायचं हे आपलं आपल्याला ठरलेलं असावं. ते मग विचार करून सांगतो तर ते म्हणतील मग नंतर, मग पुढं, मग मी पुन्हा भेटणार नाही. आत्ता भेटलोय तर लगेच माग. एखादा मागेल शिवाजी महाराजांनी पाठवलेलं मला द्या की. आता मागेल तो कशाला परत पाठवलं, एवढं गाडीभर द्रव्य पाठवलं होतं तेवढं मला द्या. पण नाही, आपल्याला जो प्रश्न संतांना विचारायचा आहे तो आपला आपल्याजवळ तयार पाहिजे. भाग्य कधी उदयाला येईल काय माहिती, कधी उदयाला येईल काय माहिती. मी आता गमतीनं म्हणतोय, खरंच तुकोबारा भेटणार नाहीत कशावरून. काय गंभीर ऐकता हो तुम्ही. असू द्या, पण भेटले समजा तर आपला आपल्याजवळ तयार पाहिजे. आपल्याला तयार काय मागायचंय तुकोबारायांना. ज्ञानोबाराय भेटले, काय मागणार आहोत आपण त्यांना, तयार पाहिजे ना. अवश्य पुसावे निजगुह्यासी. ज्ञानोबारायांना हे म्हणता आलं पाहिजे, काही नाही तुमच्या चरणाची सेवा द्या. तुकोबारायांना हे म्हणता आलं पाहिजे, तुमच्या जवळचं वैराग्य द्या. त्यांना म्हणता आलं पाहिजे, आम्हाला ज्ञान द्या, आम्हाला भक्ती द्या. म्हणता आलं पाहिजे की नाही. त्यांना काहीतरी मागता आलं पाहिजे. आपण काय मागू आमचं आम्हाला माहित नाही. अवश्य पुसावे निजगुह्यासी. आणि मंदोदरीचं हे निजगुह्य ठरलेलं आहे. राम कुठे राहतो, राम कसा दिसतो, तो विकल्प आहे की निर्विकल्प आहे, तो मनुष्य रूपात आलाय तर त्याचं स्वरूप काय आहे, त्याची रूपरेखा काय आहे, तो सर्वांची अंतर्यामी वसतो तर नेमका कुठे वसतो, मला तू सांग. हे निजगुह्य तिचं ठरलेलं आहे. साधू पुरुषाकडे जाताना आपला विचार आपल्या जवळ तयार पाहिजे. हे मंदोदरी आपल्याला शिकवते की नाही. साधू पुरुषाकडे जाताना, ज्ञानोबरायांच्या दर्शनाला जाताना, तुकोबरायांच्या बीजेला जाताना आपला विचार आपल्या जवळ तयार पाहिजे की आपण का चाललोय. समाधीत आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, तिथं आपल्याला उभं राहू देत नाहीत, हा भाग वेगळा. पण तिथं उभं राहूनच देवाची चौकशी, देवाला विचारलं पाहिजे असं नाही ना. बाहेर येऊनही विचारता येतं, पण काय विचारायचंय हे ठरलं पाहिजे. आमचं काय ठरलेलं असतं, गर्दी नसली तर पायावर, गर्दी असली तर मुख, एवढंच ठरवून आम्ही जातोय. तिथं गेल्यानंतर काय विचारायचंय, निजगुह्य काय पुसायचं आहे, आम्ही ठरवून जात नाही. मंदोदरी हे शिकवते. साधू पुरुषाला, सीता मातोश्रीला भेटायचंय ना, आमचे प्रश्न आमच्या जवळ तयार पाहिजे. काय विचारायचंय, निजगुह्यासी पुसावे. पण तो साधू आहे हे जाणून जाणून होय उदासी, पाप त्यापासी खतेले. हे बरोबर नाही. त्यांच्याबद्दल उदासीन राहून चालणार नाही. हे प्रमेय नाथ महाराजांनी आपल्याला या सगळ्या कथेतून पहिल्यांदा शिकवलं. नाथ महाराज पुढे बोलतात, ऐका म्हणे,
मंदोदरी कसा विचार करते आणि त्याच्यातलं दुसरं प्रमेय, पुष्कळ प्रमेय आहे, माझ्याजवळ तेवढा वेळ नाही सगळी कथा सांगत बसायला, पण दुसरं प्रमेय नाथ महाराज सांगतात, मंदोदरी असा विचार करते, झालिया नरदेह प्राप्ती परमार्थ साधावा हातोहाती. नाथ महाराज बोलतात, हे प्रमेय सांगितलं बरं का, जसं प्रमेय सांगितलं भाग्य भेटल्या साधूसी अवश्य पुसावे निज गुह्यासी, तसं दुसरं प्रमेय या काव्यातून, या नाट्यातून नाथ महाराज उभं करतात, झालिया नरदेह प्राप्ती परमार्थ साधावा हातोहाती. कारण ही नरदेह प्राप्ती एवढाच वेळ आहे, या नरदेहाची निवृत्ती कधी होईल फारच अनिश्चितता आहे, कोणत्या क्षणी देह पडेल माहिती नाही, हातोहाती परमार्थ साधावा, ही संधी पुन्हा मिळेल असं नाही, या देहात आल्यानंतर साधू पुन्हा भेटतील माहिती नाही, याच्याकरता परमार्थ साधावा हातोहाती, ताबडतोब, हातोहाती म्हणजे ताबडतोब त्या क्षणी आपण परमार्थ साधावा. बाकीचं सगळं बाजूला ठेवा. कसं बाजूला ठेवा? जैसी कृषी वलाची स्थिती मढे झाकती पेरणीसी. नाथ महाराज दृष्टांत देतात, तोच दृष्टांत तुकोबारायांनी उचलून आपल्याला सांगितला. मढे झाकून या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवल आहे. हेच तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. शेतकरी आहे, पेरणीचे दिवस आहेत, पुन्हा पाऊस पडेल न पडेल माहिती नाही, आत्ताचीच वेळ आहे, हीच वेळ आहे, पुन्हा येईल न येईल माहिती नाही. पेरणीचा दिवस आहे आणि घरामध्ये कोणीतरी गेलं, वडील गेले, भाऊ गेला, बायको गेली, आई गेली, कोणीतरी गेलं. तो शेतकरी विचार करतो ते सगळं नंतर, आधी पेरणी केली पाहिजे, आधी पेरणी केली पाहिजे. जेवी कृषीवलाची स्थिती मढे झाकती पेरणीसी. ते मढ घरातच झाकून ठेवतात, पण आधी पेरणी करतात आणि मग रडतात. आधी पेरणी आणि मग रडणं, हे जे शेतकऱ्याचं उदाहरण तुकोबारायांनी नाथ महाराजांनी आपल्याला दिलं. मढे झाकून या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवल आहे. तुकोबाराय तेच उदाहरण आपल्याला देतात. तसं बाकीचं सगळं दुःखाचा इतका मोठा डोंगर कोसळला तरी बाजूला ठेवतात, पण भवितव्याकडे दृष्टी ठेवतात. तसं आमच्याही जीवनामध्ये आम्हाला ही वेळ जर पुन्हा पुन्हा येणार नसेल तर आमच्या जीवनातले सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील आणि परमार्थ साधावा हातोहाती. मग नंतर रडा, काय रडायचंय ते नंतर, त्याच्यावर काय संस्कार करायचे ते नंतर सगळं, पण आता पेरणी करता ते जसं झाकून ठेवावं लागतं तसा सगळा प्रपंच झाकून ठेवून नरदेह प्राप्ती झाल्यानंतर परमार्थ साधावा हातोहाती. हे प्रमेय नाथ महाराजांनी, दुसरं एक प्रमेय आपल्या हातामध्ये दिलं. नाथ महाराजांनी हे मंदोदरीचं वचन, मंदोदरीच्या मनातले भावविचार काय चालू आहेत ते आपल्या समोर प्रमेय रूपानं मांडले. मंदोदरी विचार करते, ठीक आहे, बरी संधी मिळाली, परमार्थ हातोहाती साधण्याची संधी मिळाली, भाग्य भेटल्या साधूसी असं झालंय, आता निजगुह्य विचारावं, परमार्थ हातोहाती साधावा. ही संधी जर आली तर अशोकवनात गेलं पाहिजे. मंदोदरी एकटी निघाली. राणी आहे, लंकेची राणी आहे, रावणाची आवडती बायको आहे. बरोबर कोणीही घेतलं नाही, कारण निजगुह्य पुसायचं असेल तर संग चालत नाही. निसंग अवस्थेमध्ये आपल्याला निजगुह्याची विचारणा करावी लागते. एकटच परमार्थ एकटाच करावा लागतो. संसार अनेकांशिवाय होत नाही. द्वैतात चालतो तो संसार आहे, अद्वैतात चालतो तो परमार्थ आहे. विचारणा जर करायची असेल एकटं गेलं पाहिजे. राणी आहे पण अशोकवनापर्यंत एकटी चालत गेली, रथात गेली नाही, चालत गेली. कारण कष्ट घेतल्याशिवाय होत नाही, परमार्थ पूर्णतेला जात नाही. चालत 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 तिथपर्यंत गेली. गेल्यानंतर त्यांनी सीतेला तिथे पाहिलं आणि सीतेला बघितल्यानंतर, लांबून बघितल्यानंतर आपण योग्य ठिकाणी आलो. भाग्य भेटल्या साधूसी, याच्यातला जो साधू आहे ते साधुत्व इथं दिसतं, हे तिला लक्षात आलं. कशावरून लक्षात आलं? कशावरून? सीता मातोश्री झाडाखाली बसलेल्या अशोकवनामध्ये शांत चित्तानं बसलेल्या, चेहऱ्यावर कोणत्याही पद्धतीचा विकार नाहीये, काही चेहऱ्यावर बदल नाहीये, शांत तृप्त परिपूर्ण जीवन चेहऱ्यावरून प्रदर्शित होत आहे. मंदोदरी त्या चेहऱ्याकडे पाहते आणि मंदोदरीने तो चेहरा सीता मातोश्रींना बघितल्याबरोबर मंदोदरीला सीता मातोश्रींचं साधुत्व लक्षात आलं. कसं लक्षात आलं?
मंदोदरी सीता मातोश्रींकडे पाहून विचार करते, श्रवणी राम, नयनी राम, वाचेसी नित्य वदती राम, ध्यानी राम, मनी राम, अनुसंधानी राम अखंड. नाही नाही, हिच्या ध्यानात राम आहे, मनात राम आहे, हिच्या डोळ्यात राम आहे, हिच्या कानात राम आहे, हिच्या मुखामध्ये अखंड नामचिंतन रामाचं चालू आहे. ध्यानी राम, मनी राम, अनुसंधानी अखंड राम. राम अखंड आहे, अनुसंधान माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेख, मध्याची चोख याची नाव. हे ज्ञानोबरायांनी आपल्याला 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावर सांगताना सांगितलं. मन्मना भव, मद भक्तो भव, मध्याजी भव, माम नमस्कुरु. हे ज्ञानोबरायांनी तेच आपल्याला सांगितलं. एवढंच करा, मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझेने अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेख, मध्याजी चोख याचे नाव. तेच सीतेकडे बघितल्याबरोबर मंदोदरीला लक्षात आलं आणि सीता मातोश्रींना बघून मंदोदरी जवळ जाते आणि मंदोदरीच्या मनात एवढाच एक संकल्प आहे, काही नाही, आपण जवळ आल्यानंतर कोणीतरी रावणानं पाठवलेला दुष्ट कोणी राक्षस मंदोदरीचं रूप घेऊन आपल्याकडे आला नाही ना, असा विकल्प न येता तिने फक्त प्रेमाची दृष्टी, मी स्त्री आहे आणि ती स्त्री आहे, जर ती त्रिजटे बरोबर मनातलं बोलू शकते तर मीही पतिव्रत आहे, माझ्याजवळ तिनं मनातलं बोलावं, तिने फक्त माझ्यावर प्रेमाची दृष्टी टाकावी, एवढीच अपेक्षा मंदोदरीच्या अंतःकरणात आहे. नाथ महाराज तिसरं एक प्रमेय आपल्याला त्या निमित्तानं सांगून जातात. साधू देखताची दृष्टी, विरे अहंकाराची गाठी, पडे स्वानंद मिठी, उडे त्रिपुटी अभावे. साधूची दृष्टी पडल्याबरोबर काय होतं याचा विचार नाथ महाराजांनी आपल्याला बोलून दाखवला. नाथ महाराज म्हणतात, साधू देखताची दृष्टी, साधूने आपल्याकडे नुसतं दृष्टी टाकून बघितलं, विषय व्याळे मिठी, दिधलिया नुठी ताठी, ते तुझी एक कृपा दृष्टी, निर्विष होय, तसं निर्विषता येते, उडे त्रिपुटी अभावे, निर्विषता येते. काय होतं त्याच्याने? आनंदाची प्राप्ती होते, पडे स्वानंद मिठी, स्वानंदाला मिठी घालता येते. कशामुळे? विरे अहंकाराची गाठी, अहंकाराची गाठ अंतःकरणामध्येच विरून जाते, नष्ट होते. फक्त साधूची दृष्टी पडली पाहिजे. मंदोदरीच्या अंतःकरणामध्ये हा भाव आहे. मंदोदरी जवळ जाते, सीता मातोश्रीने तिच्याकडे दृष्टी उचलून बघितलं, प्रेमाची दृष्टी आहे, स्त्री आहे, मंदोदरी आहे, कळलं, प्रेमाची दृष्टी टाकली, मंदोदरीला आनंद वाटला. मंदोदरी बाजूला बसते आणि मंदोदरीनं सीतेला अंतःकरणातला अनेक प्रश्न होते, पण एकच प्रश्न असा विचारला की त्या एका प्रश्नामध्ये सर्व प्रश्नांचा सहज समावेश होतो. त्यांचं ऐकायचंय, थोडासा प्रश्न विचारावा, जसं ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं तसं स्वल्प शब्दामध्ये विचारावं, फार विचारत बसू नये. सेवा करावी त्यांची, ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, स्वाधीन करी सुभटा वळगवणी, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ करावं, पण अपेक्षित जे आपुले तेही सांगती उसिले. मग आता थोडं विचारावं, जास्त बोलू नये साधू संतांच्या जवळ गेल्यानंतर. मग हे सगळे प्रश्न विचारत बसण्यापेक्षा एकच प्रश्न असा विचारा की त्या प्रश्नामध्ये सर्व प्रश्नांचा अंतर्भाव झाला पाहिजे. आपले म्हणणे थोडक्यात सांगा, लांब विचारत बसायचं नाही. मग ही गाडी कुठं कुठं थांबते, मग तिथं सगळेच उतरतात का, मग चहाला थांबते का, जेवायला, तुला गाडी पाहिजे की नाही, गाडी किती वाजता, एवढंच विचार. आगाऊ बोलत बसू नको, त्याच्या मागे बरेच व्याप आहेत. आपल्याला वेळ भरपूर आहे, त्याला व्याप जास्त. मंदोदरीने विचार केला, एकच प्रश्न विचारावा. पण असा प्रश्न विचारण्याची जी पूर्व पीठिका नाथ महाराज निर्माण करतात, ती जी प्रस्तावना, तो जो सगळा विचार, ती जी पार्श्वभूमी विचाराची नाथ महाराज तयार करतात, ती माझ्या या ज्ञानोबरायांच्या आत्ता प्रतिपाद्य ओवीच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. म्हणून त्या ओव्या फक्त 2-3 आपल्याला सांगतो. त्याच्यात नाथ महाराजांना अपेक्षा काय आहे हे बघा. आपली ओवी काय चालू आहे? मला वाटलं, नाना प्रमेयांची परी, निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. ही ओवी आपली चालू आहे. आपण त्याच्या अन्वयाने काय बोललो तेही लक्षात घ्या.
नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता उचित पदा माझारी नाना प्रमेय ही भली रत्ने परी दिसती, असा अन्वय आपण मांडलाय. आणि त्या दृष्टीनं याच्यामध्ये जी प्रमेय आहेत त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. ज्या कुसरीनं ती मांडलेली आहे त्या कुसरीचा विचार आपल्याला करायचा आहे. ती कुसरी मांडणी कशी असते त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. आणि ती उचित पदांमधून कशी अभिव्यक्त होत्यात ती प्रमेय याचाही विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून नाना प्रमेय, कुसरीनं मांडलेली नाना प्रमेय उचित पदा माझारी, या दोन गोष्टींचा तरी आपण सहजतेनं विचार करा, जे मला नाथ महाराजांच्या शब्दात परिपूर्णतेनं दिसून येतं. नाथ महाराज आता बोलतात, बघा मंदोदरी प्रश्न विचारते, पण मंदोदरी काय विचारते आणि सीता मातोश्री काय उत्तर देतात याकडे लक्ष द्या बरं. कसं लक्ष द्या हे सांगताना नाथ महाराज सांगतात, आहाच दृष्टी पाहता येथीचा अर्थू नये हाता. आता माझा मुद्दा काय चाललाय, मला ध्वन्यर्थ सांगायचा आहे आणि तो अर्थ लक्षात घेताना तुम्हाला वरवर बघून चालणार नाही. आहाच दृष्टी पाहता येथीचा अर्थ नये हाता. तुम्ही वरवर जर बघाल म्हणजे कशाने बघाल, अभिधा शक्तीनं, लक्षणा शक्तीनं जर तुम्ही बघाल तर तुम्हाला मुख्यार्थ कळेल, तुम्हाला लक्ष्यार्थ कळेल. पण तो लक्ष्यार्थ तो मुख्यार्थ इथला महत्वाचा नाही. त्यामुळे येथीचा जो गुह्य अर्थ, ध्वन्यर्थ, तो नये हाता, तो तुमच्या हाताला येणार नाही. मग कसं ऐकावं लागेल तुम्हाला. नाथ महाराज सांगतात, चित्त विनटे तत्वता तै शब्दार्था पाविजे. तुम्हाला तुमचं चित्त तत्वामध्ये विनटवलं पाहिजे तर तुम्हाला इथला तत्वार्थ कळेल. आपण जे मागे बोलून आलो, ध्वन्यर्थाकरता अधिकार काय काय पाहिजे हे जे बोलून आलो ते सगळं इथं प्रकट होतं, तर तुम्हाला ते लक्षात येईल, तर तो तुम्हाला गुह्य अर्थ काय ते कळेल. नाथ महाराज म्हणतात, म्हणून या लागी श्रोते सज्जन निजहिती कुशल पूर्ण, तुम्ही त्याच्यामध्ये कुशल आहात. आता हे कौशल्य कसं असतं त्याचाही विचार आपण प्रज्ञा, वैमल्य वगैरे आपण पाहताना ते सगळं बघून आलेलो आहोत. विदग्धता वगैरे पाहताना ही कुशलता काय आहे ते आपण बघितलं. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, ते निपुणपणे पाहणं म्हणजे काय, त्या निपुणतेचा विचार करताना कौशल्याचा विचार आपण केला. नाथ महाराज म्हणतात, म्हणून मी तुम्हाला या लागी श्रोते सज्जन निजहिती कुशल आहे, तुम्ही पूर्ण कुशल आहात म्हणून तुमच्या समोर हे मांडतो. करुणी सर्वांगाचे अवधान शब्दार्थ जाणा परिसावा. सगळ्या अंगाचे सर्वांगाचे कान करून तुम्ही हे सगळं ऐका. जसं अर्जुनाने ऐकलं तसं तुम्ही हे ऐका बरं, हे नाथ महाराज सांगतात. त्याच्याकरता निजहिती तुम्ही कुशल आहात हे आधीच कौतुक करून ठेवलंय. आपलं कौतुक झालं की कान टवकारतात, त्यामुळे नाथ महाराजांनी आधीच कौतुक करून ठेवलं आणि मग आवाहन केलं, करुणी सर्वांगाचे अवधान शब्दार्थ जाण परिसावा. मग हा शब्दार्थ तुम्ही नीट ऐका. कसं ऐका, जीवा माझी घालून जीव, जीवा जीव घालून ऐका. परिसता हे अर्थ गौरव ऐका. नाथ महाराजांचे शब्द ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणाऱ्या शब्दात बरोबरीने चाललेत हे लक्षात घ्या. नाथ महाराज बोलतात, जीवा माझी घालून जीव, परिसता हे अर्थ गौरव, तै सिद्धी पावे कार्य सर्व भव विभव निवारे. अरे तुमचा सगळ्या प्रपंचाचं निवारण होऊन तुम्हाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होईल असा अर्थ गौरव याच्यातून सिद्ध होईल. तुम्ही फक्त जीवामध्ये जीव घालून एवढं ऐका, दुसरं काही करू नका. फक्त सर्वांगाचे कान करून ऐका, कानात प्राण आणून ऐका असं नाथ महाराज सांगतात. हे सगळं कशा करता चाललंय, कारण हे प्रमेय आहे. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. त्याच्याकरता चाललंय, ही भली रत्न कळावीत याच्याकरता ही प्रस्तावना नाथ महाराजांनी करून ठेवली. याच्याने तुम्हाला तो ध्वन्यर्थ कळेल. मग काय हे झालं हो सगळं. मंदोदरी काय म्हणाली ते सांगा की, आम्हाला हे ऐकलंय, गेलं महिनाभर हेच चालू आहे आमच्याकडे, आता तुम्ही तरी तेच बोलू नका, आता वेगळं बोला ना. मंदोदरी काय म्हणाली, मंदोदरी बाजूला बसते आणि सीता मातोश्रींना असं विचारते की मला एक विचारायचंय म्हणून मी तुझ्याकडे आले. काय विचारायचंय. सीता मातोश्री असं विचारते, राम व्यापक की एकदेशी. मला विचारायचंय. सगळ्या प्रश्नांचा संकोच एका प्रश्नामध्ये करताना मंदोदरीने काय विचारलं ऐका. मंदोदरी म्हणते, राम व्यापक की एकदेशी हे सांगावे मजपाशी,
सकळ देही श्रीरामासी स्थिती कैसी वस्तीसी, सगळ्यांच्या अंतर्यामी सर्वा घटी राम देहादेही एक असं म्हणताना मग सर्वा घटी देहादेही जर एक राम असेल तर सकळ देही श्रीरामासी स्थिती कैसी वस्तीसी, सगळ्या देहामध्ये एकच रंग कसा बसतो मला कळत नाही. मला हे सांग, काय सांगायचंय? राम व्यापक की एकदेशी? मंदोदरीला असं विचारायचंय की रामचंद्र प्रभू हे परिच्छिन्न आहेत की आत्मा राम स्वरूप आहे? व्यापक आहेत का परिच्छिन्न आहेत? या प्रश्नामध्ये बाकी सगळे प्रश्न अंतर्भूत झाले. व्यापक का एकदेशी? मंदोदरी म्हणते मी तुला विचार सांगते. मी असं का विचारते हे मी तुला सांगते. मंदोदरीचा हा पूर्व पक्ष आहे. मंदोदरी म्हणते तू जर म्हणत असशील की राम जर परिच्छिन्न आहेत तर त्यांच्या व्यापकत्वाला बाध येतो. मग सर्व घटी नाहीत असं तुला कबूल करावं लागेल, आणि सगळ्या घटी नाहीत आणि परिच्छिन्न आहेत तर ते माणूस आहेत असं तुला मानावं लागेल. आणि माणूस आहेत असं जर तू मानलंस तर या माणसाला मारणारा माझा नवरा आहे हेही तुला मान्य करावं लागेल. तू परिच्छिन्न म्हणत असशील तर त्यांच्या व्यापकत्वाला बाध येतो, आणि जर तू त्यांना व्यापक आत्माराम स्वरूप मानणार असशील तर ते सगळीकडे व्यापून आहेत असं जर तू म्हणणार असशील तर सगळ्यांच्या देहात रामच आहे, तर माझ्या नवऱ्याच्या रावणाच्या देहातही रामच आहे की? मग तुला काय अडचण आहे ग? मग तुला काय अडचण आहे? मंदोदरी सीता मातोश्रीला असं विचारते, मला एक सांग, काय सांग? रामानुसंधान रावणे भजता होय कोण हानी? जर सगळीकडे एक राम पसरून आहे, सगळ्यांमध्ये तोच आहे, तोच सर्वत्र व्यापून राहिलेला आहे, तर रावणामध्ये कोण आहे? सर्वा घटी राम म्हणल्यानंतर देहादेही एक राम म्हणल्यानंतर रावणाच्या देहात दुसरा राम आहे का? एकच राम आहे ना. मग माझ्या नवऱ्यातही तोच आहे. मग त्या रामाचं अनुसंधान रावणामध्ये करून जर तू रावणाच्या गळ्यात हार घालून त्याच्याशी लग्न केलंस, भजता कोण होय हानी? काय हानी होईल तुझी? काहीच नाही. रामाशीच लग्न केल्यासारखं होईल, कारण त्याच्यातही रामच आहे. एवढं काय तुला वाईट वाटायचं कारण आहे? ते सांगावे साजणे प्रीती करोनी मज लागी. माझ्यावर प्रेम करून प्रीती करून मला हे सांग साजणे, असं मंदोदरी विचारते. मंदोदरीचा प्रश्न सरळ आहे. मंदोदरी म्हणते राम परिच्छिन्न आहे का राम व्यापक आहे? परिच्छिन्न असेल तर त्याच्या व्यापकत्वाला बाध आहे, आणि जर तो व्यापक असेल तर माझ्या नवऱ्यातही तोच आहे, त्याच्याबरोबर तुला लग्न करायला काहीच अडचण येणार नाही. तू त्याच्याशी नाहीतरी राम आहेच आहे तर तोही रामच आहे, त्याच्याबरोबर लग्न कर, काय बिघडतं? असा प्रश्न विचारून जेव्हा मंदोदरी थांबते, दोन्ही बाजूनी तुझी अडचण आहे म्हणून माझ्या नवऱ्याबरोबर लग्न कर हे तिला सांगायचं आहे. आता नवऱ्याबरोबर लग्न कर असं जरी तिला भजता रावणी असं जरी तिला म्हणायचं असलं तरी तिला रावणाबरोबर लग्न कर हे म्हणायचं नाहीये. या उत्तरामध्ये तिला रामाचं स्वरूप व्यापक आहे की परिच्छिन्न आहे हे ओळखून घ्यायचं आहे. त्यामुळं हा प्रश्न ऐकल्यानंतर सीता मातोश्रींची काय प्रतिक्रिया उमटली? नाथ महाराज गोड बोलतात. नाथ महाराज म्हणतात, हासोनिया सीता सुंदरी. ऐका आता गंमत कशी आहे? अवतीभोवती राक्षसिणींचा पहारा आहे. अजून युद्धात विजय मिळालेला नाही. रावणाने आपल्याला पळवून आणलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं भय वगैरे दाखवून आपल्या मनाचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. मारुतीराय आले तरी सुद्धा रावणाने पाठवलेला हस्तक आहे म्हणून त्याच्यावर पहिल्या प्रथम विश्वास बसत नाहीये. सगळं भयजन्य वातावरण, भय निर्माण होण्यासारखं वातावरण आजूबाजूला असताना हसून हसू येतं काय? स्त्रीला हसू येतं का? पुरुष हसेल एक वेळ, काही नसतंच त्याला. बाई हसेल का? ती गंभीर असते. हसोनिया सुद्धा सीता सुंदरी या अवस्थेमध्ये एक पतिव्रता स्त्री त्या ज्या रावणाच्या भयानं आपण थरथर कापतो आहोत त्याची बायको येऊन आपल्याला सांगते की माझ्या नवऱ्याबरोबर लग्न कर, ही हसण्याची गोष्ट आहे काय? इथं हसावं का? हसू नये, पण हसोनिया सीता सुंदरी. नाथ महाराज वर्णन करतात. याला काय उत्तर आहे सांगता येत नाही. हसोनिया सीता सुंदरी उत्तर देती अति कुसरी. माझा मुद्दा इथं आहे. अति कुसरी उत्तर देती. प्रमेय मांडताना ते कुसरी मांडलं पाहिजे ही ज्ञानोबरायांची जी भूमिका आहे ती भूमिका सीता मातोश्री पूर्ण करतात.
निपुणपणे पाहता कुसरी, उत्तर देती अतिकुसरी. कौशल्यपूर्ण उत्तर सीता मातोश्रीने दिलं. परिणाम काय? ते जर उत्तर तुम्ही प्रमेययुक्त उत्तर जर तुम्ही ऐकलं, ते परिसोनी मंदोदरी विश्रांती थोरी पावेल. ऐका, ते उत्तर असं दिलं सीता मातोश्रीने, हसून उत्तर दिलं, गांभीर्यानं नाही, भीतीनं नाही, पण प्रश्न असा विचारला. दोन्ही बाजूनी उत्तर दिलं तर अडचण येऊ शकते. परिच्छिन्न म्हणलं तरी अडचण येऊ शकते, व्यापक म्हणलं तरी अडचण येऊ शकते. तरी सुद्धा सीता मातोश्री हसतात. संत महात्मे कधी हसतात याचे काही नियम आहेत. आता सांगत नाही, वेळ माझी संपूर्णच गेली, पण हसू ना कधीतरी. तेव्हा हसोनी श्रीकृष्ण म्हणे. का हसोनी? काही हसायला कारण असतं की नाही? भगवान कधी कधी हसले. विचार करा ना, उगीच हसायला भगवान वेडे नाही तो. उगीच हसणारा शहाणा असतो का? आता प्रवचन झाल्यावर रस्त्यानं एकटेच जाताना मध्येच हसा. मागे पुढे चालणारे म्हणतील की नाही, कालपर्यंत बरे होते, माझ्या बरोबर प्रवचनाला आले हो, काय झालं काय माहिती प्रवचन ऐकून, म्हणतील की नाही. शेवटी वेड्याचा परिणाम व्हायचा तो झालाच. म्हणतील मलाच वेड ठरवतील. पण जाऊ द्या, असं उगीच कोणी हसत नाही. सीता मातोश्री हसून या सीता सुंदरी उत्तर देती अतिकुसरी. छान उत्तर त्यांनी दिलं. सीता मातोश्रीने काय उत्तर दिलं? प्रश्न काय आहे? राम व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? एवढाच प्रश्न आहे. या प्रश्नाला उत्तर देताना सीता मातोश्रीने उत्तर दिलं की माझा नवरा व्यापकच आहे. अरे व्यापक आहे तर मी अडचण सांगितली ना. जर व्यापक आहे, आत्मा राम तो आहे, तर रावणामध्ये तोच आहे. त्याला बघ, त्याचं अनुसंधान कर. रामानुसंधान रावणी भजता होय कोण हानी. माझ्या नवऱ्यामध्ये त्याच रामाचं अनुसंधान कर, कारण तोच आहे त्याच्याही अंतःकरणामध्ये. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, बुद्धिस्फुरे हरनिशी ते वस्तुगान मी. हे भगवान बोलूनच आले. सगळ्यांच्याच मनामध्ये तो राम आहे ना. मग काय अडचण काय आहे? त्याच्याही ठिकाणी आपल्याच नवऱ्याचं अनुसंधान कर. जर तो व्यापक असला तर त्याला भज, त्याच्याशी लग्न कर. काय हानी होईल? हे मी बोलले तुला. व्यापकत्व मानलं तर काय अडचण येईल ती? सीता मातोश्री म्हणतात, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तरी मी तुला सांगते की माझा नवरा आत्मा रामच आहे, व्यापकच आहे. मग त्याच्याबरोबर लग्न करायला काय अडचण आहे? सीता मातोश्री म्हणते काहीच अडचण नाही. तुझ्या नवऱ्याबरोबर मी लग्न करावं असं तुला वाटतं ना? काहीच अडचण नाही, मी करायला तयार आहे. आत्ताही कर. तू एवढं मला समजावून सांगितलंस, मी त्याला आत्माराम म्हणते तर रावणाच्या ठिकाणी अनुसंधान करायला सांगतेस, केलं तर मला काहीच अडचण नाही. अगं मी दगडात त्याला बघितलंय तर रावणात का नाही बघणार आहे? मी इथं बसले तर माझ्या इथं येऊन नामस्मरणाचा परिणाम माझ्या आजूबाजूचं गवत सुद्धा राम राम म्हणतंय, तर रावणामध्ये मी राम का नाही बघणार? लग्न करू ना.